एप्रिल महिना सुरू झालाय, पगार वाढीचे दिवस आहेत, पण तुमच्या या आनंदावर महागाईनं घाव टाकलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरचे पडसाद हे भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाले. शेअर बाजारात सोमवार ब्लॅक मंडे ठरलाय, तर कच्च्या तेलात 4 वर्षांची ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ केली आहे. या सगळ्याचा परिणाम सोन्यावर देखील झालाय. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. आपण पाहणार आहोत. कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षाच्या निच्चांकी पातळीवर पोहोचल्यात. कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 13% घसरण झाली आहे. 2021 नंतर पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक पातळीवर घसरण झाली आहे. तर ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ही $64 आहे. नायमॅक्स कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ही $60 इतकी आहे. मंदीच्या भीतीनं कच्च्या तेलाच्या किमतींवर डायरेक्ट परिणाम झालाय. चीन अमेरिकेच्या तीव्र व्यापार युद्धाच्या भीतीनं थेट परिणाम झाल्याचंही बोललं जात आहे. अमेरिकेनं चीनवर 34% टॅरिफ लावलं आणि त्यानंतर चीनचेही जशास तसं उत्तर आलं. चीन 34% टॅरिफ लावेल असा अंदाज अमेरिकेला नसावा म्हणून अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी होणं भारतासाठी दिलासादायक असल्याचं विश्लेषण आहे. यानंतर बातमी तुमच्या खिशावर परिणाम करणारी आहे. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क केंद्र सरकारनं वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ करण्यात आली, पण सर्वसामान्यांच्या बजेटवर मात्र याचा कोणताही परिणाम होणार नाहीये. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. संबंध आहे, मात्र स्वस्त जेव्हा महाग असतं तेव्हा तुम्ही महाग विकत होते आणि आता स्वस्त झाल्यावर तुम्ही का 30% कमी स्वस्त दराने डिझेल आणि पेट्रोल नायराच्या आणि रिलायन्सच्या पंपावर देत नाही? त्यामुळे एकंदरीत हे सगळं गोड बंगाल जे आहे हे या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका केंद्र सरकारने ही प्रकाशित केली पाहिजे आणि तुर्तास क्रूड ऑइलमध्ये मोठ्या प्रमाणावर आता भाव पडलेले असल्यामुळे आणि या संदर्भामध्ये सरकारने क्रूड ऑइलच्या जो काही भाव असेल त्यावरच डिझेल पेट्रोल दर ठरवण्याचं जाहीर केल्यामुळे त्यांनी 41 आणि 51 प्रत्येकीनुसार डिझेल आणि पेट्रोल हे भारताच्या नागरिकांना उपलब्ध करून द्यावं ही आमची काँग्रेसची मागणी आहे. So, but if your question is going forward from here, if the price remains at $60 a barrel as it is today or thereabouts, and I'm not going into the Indian basket or Brent, etc., I'm not going into that, then can you legitimately expect prices of petrol and diesel to be moderated by the oil marketing companies in keeping with the global price? To which my answer would be yes. In a deregulated sector, you can expect them to accordingly adjust the market retail price. गेल्या काही महिन्यांपासून 14.2 किलो वजन असणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर होत्या. मात्र आता अचानक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढवण्यात आल्यात. 7 एप्रिल 2025 या दिवशी मध्यरात्रीपासून या वाढीव किमती लागू होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते. सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 802 रुपयांना उपलब्ध असून उद्यापासून हे दर 852 इतके असतील. तसेच राज्यातील काही भागांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 830 रुपयांना उपलब्ध होत होता. त्याची किंमत आता 880 इतकी होणार आहे. कोई जॉब नहीं करते और घरेलू औरत हूँ मैं, तो अब देखो. अभी तक कितने का सिलेंडर आप लेती हैं? अभी जैसे आता है तो मैं 8 से 3 का देते थे. हाँ, तो 50 रुपए बढ़ा दिए तो फिर अब कल से बढ़ जाएंगे, ये क्या कहेंगे फिर? अब देखो वो तो सरकार के ऊपर है. अब घर कैसे चलेगा, वो तो महंगाई है, एक इंसान है, कैसे कमाना क्या करना, अब कैसे चलाना है वो तो चलाना पड़ेगा. What we have decided, therefore, is that the average price, not the average, the price per cylinder of LPG will increase by 50 rupees. In other words, from 500 it will go up to 550, and the other one will go up from 803 to 853.
Now, this is a step which we will review as we go along. As it is, we review these every 2 weeks or 3 weeks. And therefore, the excise duty that you have seen increase is not to go on to the consumer on petrol and diesel. As I kept telling you, that excise increase is intended to compensate the oil marketing companies for the 43,000 crore that they have incurred as a loss on the gas part of it. Now you will say, what will happen to petrol and diesel?